सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील मैदानावर सीसीटीव्ही लावण्याची मागणी जोर धरतेय। भाजपा आमदार चित्रा वाघ यांनीही विधिमंडळामध्ये शाळांमधील सुरक्षा प्रश्नी सवाल उपस्थित केला होता। दरम्यान राज्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सद्य परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी राज्यातील सर्वच शाळांच्या मैदानावरती सीसीटीव्ही बसवण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केलेली आहे। त्यानुसारच मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ इथल्या एका जिल्हा परिषद शाळेवरती आलेलो आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर ही जिल्हा परिषद शाळा आहे जी वेरूळची आहे। त्याला केंद्रीय प्राथमिक शाळा किंवा केंद्राचा दर्जा आहे या शाळेला, आणि या शाळेचं हे सगळं मैदान आपल्या समोर आहे। आपण जर बघितलं तर त्या मैदानावरती इकडे तिकडे कुठेच आपल्याला सीसीटीव्ही पाहायला मिळत नाही। मात्र या ठिकाणी लपणाऱ्या जागा, आडबाजूच्या जागा अशी बरीच ठिकाणं आहेत ज्यामुळे मुलींवरती असतील किंवा इतर कुठलेही दुष्कृत्य घडू शकतात। त्यामुळे अशा ठिकाणी सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे, जेणेकरून सीसीटीव्हीच्या माध्यमातून असे काही लैंगिक अत्याचार करणारे व्यक्ती असतील किंवा इतर काही या ठिकाणी सामाजिक विघटक असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं असतं। त्यामुळे सीसीटीव्ही लावण्याची मागणी जी आहे ती चित्रा वाघ यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।